नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज 20 फेब्रुवारी 2026 तुमच्या खात्यात जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे का? आज सकाळपासूनच अनेक ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या मोबाईल हातात घेऊन बँकेचा मेसेज येण्याची वाट पाहत आहेत. राज्यातील लाखो महिलांचा आज एकच प्रश्न आहे की आज पैसे येणार का? त्यांच्या खात्यामध्ये आज 1500 रुपये जमा होणार का? चला तर मग या संदर्भातील संपूर्ण सविस्तर माहिती आपण आता समजून घेऊया. सर्वात आधी महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. 18 फेब्रुवारी रोजी सरकारचा अधिकृत शासन निर्णय जो आहे त्यालाच आपण GR म्हणतो, तो प्रसिद्ध झाला होता. या निर्णयानुसार सामाजिक आणि न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाला जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्याची जी आवश्यक निधी होता तो मंजूर केला आहे. याचा सरळ अर्थ कसा होतो, म्हणजेच की सरकारकडे आता निधी उपलब्ध आहे. वितरणाची सर्व प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. तांत्रिक अडचण नसल्यास पैसे जमा होण्यास आता कोणतीही अडचण येणार नाही, हे आपल्याला यातून आता समजून येते. तर मागील काही व्हिडिओमध्ये आपण सांगितलंच होतं की 20 फेब्रुवारीच्या आसपास पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. काल आपल्याला माहीतच आहे की काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीमुळे बँका बंद होत्या. 18 तारखेला जो आहे तो GR आलेला आहे आणि 19ला जयंती होती आणि आज आहे 20 फेब्रुवारी. आज बँका सुरू झालेल्या आहेत. म्हणूनच आजपासून वितरण सुरू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जात आहे. जर सकाळी आता समजा जवळजवळ 12 ते 1-2च्या दरम्यान ट्रान्सफर जर सुरू झाले तर आज आणि उद्या म्हणजेच की शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. मागील जे 2-3 महिने होते त्या 2-3 महिन्यांमध्ये आपण पाहिलं आहे की बहुतांश महिलांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे जमा झाले होते. फक्त 4 ते 5% महिलांच्या दुसऱ्या दिवशी पैसे जमा झाले होते. तेही त्यांच्या बँकांचे तांत्रिक अडचणीमुळे. ते बँकांचे काही कारण असते, त्यांच्या तांत्रिक कारणामुळे त्यांना लेट झाले होते. नाहीतर सर्व लाडक्या बहिणींना एकाच दिवशी पैसे जमा झाले होते. म्हणजे जे आता वितरणाची जी प्रक्रिया आहे ती आता खूप वेगवान झाली आहे. सुरुवातीला या योजनेअंतर्गत जे आहे ते 2,60,00,000 महिलांपर्यंत हा लाभ मिळत होता. परंतु नंतर eKYC सक्तीची करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात ज्या महिलांनी eKYC केली नव्हती त्यांचे पैसे थांबवले गेले होते. म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये पण ज्या महिलांनी अजूनही पूर्ण KYC केलेले नाही त्यांचे हप्ते रोखले गेले होते. त्यामुळेच लाभार्थीची संख्या कमी झाली होती आणि आता सरकारला एका दिवसात वितरण करणे शक्य होत आहे. कारण लाभार्थी जे आहे त्यांची संख्या कमी झाली तर सरकारला आता एकाच दिवसात वितरण करणे शक्य होत आहे. तर महत्वाचा मुद्दा आता लक्षात ठेवा की ज्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला होता त्यांना जानेवारीचा हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण नाही. डिसेंबरचा हप्ता हा 13 जानेवारी रोजी जमा झाला होता. त्यावेळी 3,000 रुपये एकत्र देण्याचा निर्णय सुद्धा झाला होता. परंतु निवडणूक आणि आचारसंहितेमुळे जे पुढील हप्ते आहे ते वितरण थांबवले होते. मग नंतर विरोधी पक्षाने हरकत घेतल्याने जानेवारीचा हप्ता उशिरा जमा झाला होता. जानेवारीचा जो हप्ता आहे तो उशिरा झाला, आता अजून आला नाही, तो आता उशीर झाला. पण त्याला आता मात्र आचारसंहिता संपली आहे, मार्ग मोकळा झाला आहे, सरकारकडे निधी उपलब्ध आहे. म्हणूनच वितरण आजपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. आता सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न तुम्हाला सांगतो की ज्यांनी eKYC एडिट केले आहे त्यांना 4,500 रुपये मिळणार का? याबाबत अजूनही अधिकृत घोषणा आलेली नाही, हे लक्षात ठेवा. काही रिपोर्टनुसार असे सांगितले जात आहे की सध्या फक्त जानेवारीचा 1500 रुपयाचाच हप्ता दिला जाईल. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे प्रलंबित हप्ते आहेत ते 31 मार्च नंतर दिले जाऊ शकतात. परंतु सरकारने पूर्वी असे सांगितले होते की प्रलंबित लाभ देण्यात येईल. जर फक्त जानेवारीचाच हप्ता आता दिला आणि मागील 2 हप्ते प्रलंबितच ठेवले तर ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या बहिणींवर आता अन्याय होऊ शकतो, कारण त्यांचे 2 महिन्याचे पैसे रखडले आहेत. तर आज आहे 20 फेब्रुवारी आणि आज आपण अजून जानेवारीचा हप्त्याचीच वाट पाहत आहे. बघा
की जानेवारीचा हप्ता, आज फेब्रुवारीची 20 तारीख आणि आपण जानेवारीच्या हप्त्याचीच वाट पाहत आहे. फेब्रुवारी संपायला फक्त आता काहीच दिवस उरलेले आहेत, म्हणजे फक्त 8च दिवस उरले. लाखो लाडक्या बहिणी बँकेचा मेसेज येतोय का हे वारंवार चेक करत आहेत, वारंवार तपासत आहेत. ही केवळ 1500 रुपयांची गोष्ट नाहीये, ही त्यांच्या हक्काची आणि सन्मानाची बाब आहे. आमच्या माध्यमातून सरकार आणि महिला व बालविकास मंत्री, बालविकास विभाग जे आहेत त्यांना विनंती आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा करा. त्यांची प्रतीक्षा लवकरात लवकर संपवावी. तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत लाडक्या बहिणींनो? तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झाले आहे का? तुम्हाला काही अडचण आहे का? नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा. हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.